हॅलो फ्रेंड्स, चला आज आपण पाहणार आहेत जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन. आता पाहू आपण या ठिकाणी यात मी काय करतोय, साइन वेव्ह फाइंड करतोय. ठीक आहे. या ठिकाणी अँगल काय असेल, 0, 90, 180, 270, 360. ठीक आहे. या ठिकाणी असेल मॅक्सिमम व्हॅल्यू 1, हा असेल मॅक्सिमम व्हॅल्यू 1, वरती प्लस खाली मायनस. तर साइन 0 0, साइन 90 काय असतं 1, कर असा मिळेल. साइन 180 0, साइन 270 -1, साइन 360 काय असेल 0. नंतर हा कर्व काय होणार, असा रिपीट होणार आहे. हा कर्व काय होईल, असा रिपीट होईल. कुठपर्यंत, अप टू इन्फिनिटी. काय होणार आहे, हा कर्व असा रिपीट होईल अप टू इन्फिनिटी. तर मी काय म्हटलं, साइन एक्स इक्वल टू घेतला 1, साइन एक्स इक्वल टू काय घेतला 1. एक्झाम्पल घेतो आपण, साइन एक्स इक्वल टू 1 म्हणजे काय, साइनची व्हॅल्यू यामध्ये या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू काय असेल, साइन 90 इक्वल टू काय मिळेल 1. म्हणजे एक्स इक्वल टू काय आला 1. पास ज्यावेळेस अँगल काय असेल, हा 90 असेल, त्यावेळेस काय आहे 1. ठीक आहे. नंतर हा जो अँगल आहे, ठीक आहे, हा 360 + 90 450. तर हा मिळेल, इथं काय असेल 1. म्हणजे दुसरी व्हॅल्यू काय असेल, एक्स इक्वल टू, एक्स इक्वल काय पहिला 90, दुसरा काय आला एक्स इक्वल टू 450. पुन्हा रिपीट होणार आहे या ठिकाणी कुठेतरी व्हॅल्यू. ठीक आहे. या ज्या एक्सच्या व्हॅल्यू आहेत कुठपर्यंत, अप टू इन्फिनिटी. या एक्सच्या व्हॅल्यूला आपण काय म्हणतो, जनरल सोल्युशन. ठीक आहे. या एक्सच्या व्हॅल्यू काय आहेत, जनरल सोल्युशन. म्हणून काय म्हणतो आपण, द सोल्युशन ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन which are generated by using its periodicity is known as its जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन कालं, जर आपण एखादा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा वेव्ह काढला असेल, साइन वेव्ह, कोसाइन वेव्ह, ट्रिग्नोमेट्रिक वेव्ह, ठीक आहे, कुठलाही 6 फंक्शनचा आपल्याला वेव्ह काढलेला आहे आपण 11 मध्ये. त्यामध्ये जी एखादी व्हॅल्यू कधी कधी रिपीट होणार आहे, ते नंबर ऑफ अँगल्स काय सांगतात, जनरल सोल्युशन. अप टू 360 पर्यंत काय सांगणार आहे, अप टू 360 पर्यंत प्रिन्सिपल सोल्युशन असेल. आणि अप टू इन्फिनिटी काय असेल, तुमचा जनरल सोल्युशन. आता मी तुम्हाला काही जनरल सोल्युशन आणि इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म दाखवतोय, तर तुम्ही ते काय करायचंय, लिहून काढायचं.
ठीक आहे. पहा या ठिकाणी इक्वेशन, हा इक्वेशन आहे आणि हा जनरल सोल्युशन. ज्यावेळेस साईन थिटा इक्वल टू 0 असेल त्यावेळेस जनरल सोल्युशन काय असेल, थिटा इक्वल टू एन पाय. एन बिलॉंग्स टू झेड. झेड म्हणजे काय, इंटिजर, तुमची व्हॅल्यू -1 -2 -3 0 1 2 3 अशा व्हॅल्यू असतील. कॉस 0 इक्वल टू 0 त्यावेळेस थिटा इक्वल टू 2n + 1 × π/2. टॅन थिटा हे सगळ्या व्हॅल्यू आपल्याला काय इथं जनरल सोल्युशन दिलेले आहेत. हा तुम्हाला चार्ट पूर्ण व्यवस्थित लर्न करायचा आहे. आता आपण यावरती काय करू, एक्झाम्पल पाहूयात. घेऊया फर्स्ट प्रॉब्लेम. फाइंड दी जनरल solution of each of the following equation. फर्स्ट इक्वेशन घेतो मी आता. sin x + π/5 इक्वल टू 0. ठीक आहे. आता आपल्याकडे काही स्टँडर्ड फॉर्म आहेत. साईन माझ्याकडे एक स्टँडर्ड फॉर्म आहे, साईन थिटा इक्वल टू 0 असा एक स्टँडर्ड फॉर्म आहे. जर माझ्याकडं साईन थिटा इक्वल टू 0 असेल देन थिटा इक्वल टू काय असतो, एन पाय. हा काय असेल, जनरल सोल्युशन. म्हणून आपल्याकडे थिटा काय आहे या प्रॉब्लेममध्ये, x + π/5 हा झाला थिटा इक्वल टू काय मिळेल, एन पाय. एक्स इक्वल टू काय आला, एन पाय - π/5. ठीक आहे. दिस इज द जनरल सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. हा एन इथे काय असेल, एन बिलॉंग्स टू झेड. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला काय करता येते, जनरल सोल्युशन फाइंड करता येतो. दुसरा एक्झाम्पल घेतो मी. cos 5x/2 इक्वल टू 0. तुम्हाला लर्न पाहिजे बा. आता जर तुम्हाला cos थिटा इक्वल टू 0 दिला असेल तर जनरल सोल्युशन काय असेल, थिटा इक्वल टू 2n + 1 × π/2 n बिलॉंग्स टू झेड. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी आपला थिटा काय आहे, 5x/2 आहे. थिटा काय दिला आपल्याला, 5x/2 इक्वल टू 2n + 1 × π/2. म्हणून x इक्वल टू काय मिळेल, हा 2 कॅन्सल, 2n + 1 π/5 आणि n बिलॉंग्स टू काय असेल, झेड. दिस इज द रिक्वायर्ड जनरल इक्वेशन. ठीक आहे. तर नेक्स्ट बघतो आपण. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. sec x इक्वल टू √2. आपल्याकडे चार्टमध्ये सेकची व्हॅल्यू नाही आहे, पण मी काय करतोय, याला सेकला कॉस करतोय. सेकला ज्यावेळेस कॉस करू त्यावेळेस हा काय होईल, 1/√2 होईल. ठीक आहे. मग आपल्याला ज्यावेळेस दिलं आहे इफ cos थिटा इक्वल टू, ठीक आहे, cos थिटा इक्वल टू काय दिलंय, cos अल्फा, देन थिटा इक्वल टू काय असेल, 2n पाय ± अल्फा आणि n बिलॉंग्स टू झेड. हे बा
कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फा देन थिटा इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा. ठीक आहे. तर या ठिकाणी या इक्वेशनमध्ये आपल्याला थिटाची व्हॅल्यू काय दिलेली आहे एक्स. थिटा इक्वल टू काय मिळाला एक्स. किंवा पहिले मी काय करतोय बा या ठिकाणी कॉस एक्स इक्वल टू 1/√2 आहे. याला आपण काय करू स्टँडर्ड फॉर्ममध्ये घेऊ. 1/√2 कधी असेल 45 कॉस 45 का असतो 1/√2 म्हणून एक्स हा तुमचा काय झाला थिटा आणि अल्फा काय झाला 45 म्हणजेच π/4. म्हणून जनरल सोल्युशन काय असेल थिटा इक्वल टू किंवा एक्स थिटा म्हणजे आपला काय असेल एक्स. एक्स इक्वल टू काय मिळेल 2n पाय प्लस मायनस π/4. n belongs to z. This is the required general solution. दुसरे एखादे एक्झाम्पल घेऊ आपण. tan x इक्वल टू -1. काय एक्झाम्पल घेतलं आपण tan x इक्वल टू -1. तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल या -1 ची व्हॅल्यू पहिलं फाइंड करावं लागेल. tan x इक्वल टू काय मिळेल 1 ला काय असतो 45 1 ला काय असतो π/4. ठीक आहे. पण ज्यावेळेस तर -1 का सांगेल बा थोडं मी ते चेक करतोय क्वाड्रंटमध्ये. फर्स्टला टॅन पॉझिटिव्ह सेकंडला टॅन निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह. मग फर्स्ट व्हॅल्यू काय असेल सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल. ठीक आहे. मग या ठिकाणी हा असतो π/4. आपल्याला पण कुठली व्हॅल्यू पाहिजे ही व्हॅल्यू पाहिजे. ही व्हॅल्यू काय असेल π-π/4 म्हणून काय मिळेल हा 3π/4. म्हणून हा मायनस साइन काय करतोय π/4 ला काय करतोय 3π/4. म्हणून थिटा तुमचा काय आला एक्स आणि अल्फा काय मिळाला 3π/4. मग कम्पेअर करतो मी टॅन थिटा इक्वल टू टॅन एक्स टॅन अल्फा असेल तर थिटा इक्वल टू काय असेल n पाय प्लस काय असेल n पाय प्लस अल्फा. हा काय असतो जनरल सोल्युशन. म्हणून काय मिळेल थिटा आला एक्स n पायला n पाय अल्फा काय असेल 3π/4 आणि n बिलॉंग्स टू z. हे काय असेल दिस इज द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. ज्याप्रमाणे आपण काय केली प्रिन्सिपल व्हॅल्यू काढली प्रिन्सिपल सोल्युशन काढलं तशाच प्रकारे इथे काय करायचं फर्स्ट व्हॅल्यू काढून घ्यायची. ती फर्स्ट व्हॅल्यू काय असेल अल्फा आणि नंतर स्टँडर्ड इक्वेशनमध्ये काय करा पुट करा. नेक्स्ट एक्झाम्पल घेतो मी आता. कोसेक एक्स इक्वल टू कोसेक 3x इक्वल टू -2/√3. चला कोसेक कॉट सेक आला असेल त्याला पहिलं कन्वर्ट करा. कोसेकला काय केलं मी साइन 3x केला तर √3/2 होईल. आता ॲब्सोल्यूट व्हॅल्यू जर काढली साइन किती √3/2 साइन 60 म्हणजे π/3 इक्वल टू काय असतो √3/2 असतो. पण आता क्वाड्रंटनुसार जर पाहिला फर्स्ट क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट साइन काय असतो प्लस. आपल्याकडे काय आहे मायनस. मायनस कधी मिळेल थर्ड क्वाड्रंटला मायनस मिळेल. म्हणून या ठिकाणी थिटा किती असेल हा अल्फा तुमचा कसा मिळेल 5 प्लस π/3 म्हणून काय आहे 4π/3 कालं. म्हणून साइन 3x इक्वल टू काय आला साइन 4π/3. ठीक आहे. या ठिकाणी थिटा तुमचा काय असेल 3x. जनरल सोल्युशन काय मिळेल 3x इक्वल टू साइनला काय होतं n पाय
प्लस मायनस 1 रेज टू एन काय असेल मायनस 1 रेज टू एन अल्फा 3x इक्वल टू एन पाय प्लस मायनस 1 रेज टू एन 4 पाय बाय 3 या 3 ने आपण डिवाइड केला तर x इक्वल टू काय मिळेल एन पाय बाय 3 प्लस मायनस 1 रेज टू एन 4 पाय बाय 9. This is the general solution for required equation. Because n belongs to 0. ठीक आहे. अशा प्रकारे आपण दिलेल्या टेबलचा उपयोग करून जे काही फॉर्म्युले सांगितलं तुम्हाला मी त्याचे मी आता काय करेन एक स्क्रीनशॉट पण टाकेन तो सगळ्यांनी लर्न करायचा नंतर सॉल्व करायचे. अशा प्रकारे तुम्ही जनरल सोल्युशन काय करू शकता फाइंड करू शकता. तर पुढचं एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल नंबर 6. cos 4x इक्वल टू cos 2x. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्हाला cos थीटा इक्वल टू cos अल्फा असेल त्यावेळेस जनरल सोल्युशन काय असेल जनरल सोल्युशन काय असेल थीटा इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा n बिलॉंग्स टू z. म्हणून या ठिकाणी काय आला 4x इक्वल टू काय मिळेल 2n पाय प्लस मायनस 2x. हा 2x काय तुमचा हा अल्फा आहे. यावरून आपल्याला काय करता येईल 4x इक्वल टू 2n पाय प्लस 2x एकदा मिळेल. दुसऱ्या वेळेस काय मिळेल 4x इक्वल टू 2n पाय मायनस 2x मिळेल. ठीक आहे. हा 2x लेफ्ट साईडला आला तर काय मिळेल 4x मायनस 2x इक्वल टू 2n पाय मला 2x इक्वल टू 2n पाय x इक्वल टू काय मिळेल n पाय 2 2 कॅन्सल. दुसऱ्या इक्वेशनवरून काय मिळेल 4x प्लस हा 2x या साईडला आला काय होईल प्लस होईल 2x इक्वल टू 2n पाय 6x इक्वल टू 2n पाय 2 1 जा 2 3 जा 3x इक्वल टू n पाय x इक्वल टू n पाय बाय 3. These are the two general equations. ठीक आहे. अशा प्रकारे आपण इथं नंबर ऑफ सोल्युशन जनरल सोल्युशन काय करतो फाइंड करतो. एक्झाम्पल नंबर 7 किंवा मी आता काय करतोय होमवर्क देते होमवर्क. ठीक आहे. तर तुम्ही ते काय करायचं आहे सगळ्यांनी सॉल्व करायचे. क्या सेक एक्स इक्वल टू रूट 2 cos x इक्वल टू माइनस 1/2 tan 2x/3 इक्वल टू रूट 3 cot 4x इक्वल टू माइनस 1. नंबर 5 4 cos square x इक्वल टू 1. नंबर 6 tan square x इक्वल टू 1. नंबर 7 4 sin square x minus 3 इक्वल टू 0. नंबर 8 cos 3x इक्वल टू sin 2x. नंबर 9 sin mx प्लस sin nx इक्वल टू. ठीक आहे. हे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला काय करायचं आहे सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे. या ठिकाणी आपण इथेच थांबूया. उद्या आपण नेक्स्ट पॉईंट बघू. या ठिकाणी प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन हा पॉईंट संपलेला आहे.
तरी सगळ्यांना हे सगळे प्रॉब्लेम आज उद्या काय करायचे तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे.